अंबरनाथ नगर परिषदेचे सभागृह सध्या राजकीय आखाडा बनल्याचं पाहायला मिळतंय। त्यातच आता भाजपच्या गटनेत्यांनी आपल्या मोबाईलमध्ये भर सभेत शिवसेनेच्या महिला नगरसेवकांचे फोटो काढल्यानं नवा वाद निर्माण झालाय। पालिकेत होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये विविध विषयांवर वाद होत आहेत। अंबरनाथ नगर परिषदेत नगराध्यक्ष जरी भाजपचा असला तरी संख्याबळ शिवसेनेकडे असल्यानं शिवसेनेनं संख्याबळाच्या जोरावर सलग 2 सभा तहकूब केल्यात। गुरुवारी अंबरनाथ पालिकेत सुरू असलेल्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा सुरू असतानाच इतिवृत्ताच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली। त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली। नगराध्यक्षांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यानं विरोधकांनी संख्याबळाच्या जोरावर सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला। यावेळी हात वर करून आपली भूमिका मांडणाऱ्या नगरसेविकेंचं भाजपचे गटनेते अभिजित करंजुले यांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याचा आरोप शिवसेनेच्या महिला नगरसेवकांनी केलाय। आपण सभा तहकूब करण्याच्या मागणीसाठी भूमिका दर्शवत असताना भाजपचे गटनेते अभिजित करंजुले यांनी आपल्याकडे असलेल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये आमचे चित्रीकरण केल्याचा आरोप महिला नगरसेवकांनी केलाय। यानंतर संतप्त महिला नगरसेवकांनी भाजपचे गटनेते अभिजित करंजुले यांच्या विरोधात संताप व्यक्त करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली। सभागृहात चर्चा सुरू असताना सभा तहकूब करायची की चालू द्यायची संगनमतीने या विषयावर चर्चा होत असताना सन्माननीय सदस्यांनी महिलांचे फोटो काढले। ज्यावेळी आम्ही बोलण्यासाठी चर्चा करण्यासाठी उभे होतो तेव्हा भाजपचे गटनेते यांनी आमच्याकडे मोबाईलचा कॅमेरा आमच्याकडे करून व्हिडिओ शूटिंग केली। हा सभागृहाचा अपमान आहे, त्याबरोबर समस्त सभागृहातील महिलांचा अपमान आहे। मी या गोष्टीचा निषेध करते। कोणत्याही महिलेची प्रायव्हेट फोटोग्राफी करणं हा गुन्हा आहे। ते त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग करत होते, हा गुन्हा आहे आणि मी त्यांचा निषेध करते। आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे की आमची जेव्हा मेजॉरिटी असताना आम्ही हात वर करून आमचा निर्णय हा नगराध्यक्ष मॅडमना मुख्याधिकारी पूर्ण सभागृहाला सांगू शकतो, दाखवू शकतो। असं असताना आम्ही जेव्हा हात वर करून आमचा निर्णय दर्शवला, त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे गटनेते अभिजित करंजुले यांनी उभं राहून आमच्या सर्व महिलांच्या दिशेने फोटोग्राफी करत कॅमेराकडून एक फोटो काढला आणि असा फोटो काढणं गुन्हा आहे। आम्ही वारंवार पहिल्या जीबी पासून भांडतोय की असे फोटो व्हिडिओ काढू नका आणि ते फोटो जर व्हायरल झाले तर आमची पूर्ण सभागृहाला, पत्रकारांना, आम्ही सन्माननीय नगराध्यक्षांना, सन्माननीय मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी असेल की त्याच्यावर कारवाई केली जाईल। आणि आम्हीही कुठेतरी आमच्या महिला जेव्हा आम्ही निवडून येतो, आमच्या घराण्याची इज्जत, आमची आबरू, आमची प्रतिष्ठा आम्ही बाहेर घेऊन येतो आणि त्याच्यावर जर कोणी असं कोणाच्यामुळे काही लांछन लागलं तर आम्ही कदापि खपवून घेणार नाही आणि आम्ही त्याचा जाहीर निषेध करू। सगळ्या महिलांकडून त्यांचा निषेध। याबाबत प्रतिक्रिया देताना भाजपचे गटनेते अभिजित करंजुले यांनी हा बालिशपणा असल्याचं सांगितलं। तसेच आपला मोबाईल तपासून घ्यावा असंही ते म्हणाले। आज एवढं बालिश आहे, व्हिडिओ चालू झालं की माझ्या मोबाईल मधनं काही फोटो काढले, तो आरोप चालू झाला। मी तर अध्यक्ष महोदयांना आणि मुख्य अधिकाऱ्यांना तेव्हा देखील सांगितलं, फोटो चेक, माझा फोन चेक करा, कोणतेच फोटो तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही। त्यात मी बोलतो माझ्या मोबाईल मध्ये फोटो असले किंवा मी काढले सुद्धा, परंतु तिकडं स्वतः लाईव्ह कॅमेरा शूटिंग चालू आहे, वरती पत्रकार बांधव बसले, ते फोटो काढतात। म्हणजे काय टेक्नॉलॉजी का मोबाईलचा कॅमेरा अभिजित करंजुलेकडेच नाही तर आज अंबरनाथ शहर भारताच्या देशाच्या लहान मुलांमध्ये जगाच्या असं काही लय मोठा विशेष तो काही नव्हता। परंतु आज जो एक भोंगळा नाच त्यांच्या माध्यमातून या शहरात चालू आहे किंवा कुठंतरी या शहराला डिस्टर्ब करायचं। सभागृहातील काही महत्त्वाच्या गोष्टी बाहेर जायला नको म्हणून पहिल्याच सभेत व्हिडिओ चित्रीकरण करण्यास नगरसेवकांनी विरोध दर्शवला होता। त्याचबरोबर सभेचं थेट प्रक्षेपण करण्यात हरकत घेतली होती। मात्र आता थेट गटनेत्यानेच नगरसेवकांचे चित्रीकरण केल्यानं नवा वाद निर्माण झालाय। शिवसेनेच्या महिला नगरसेवकांनी भाजप गटनेत्यावर लावलेले आरोप जर खरे असतील तर त्यांच्यावर कोणती कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। किरण सासे, न्यूज अपडेट, अंबरनाथ।